नमस्कार. आंबा, आईस्क्रीम आणि कुल्फी हे एकामागोमाग एक जाणारे शब्द आहेत, हो की नाही? तर आज आपण मँगो स्टफ कुल्फी बनवणार आहोत आणि ही मँगो स्टफ कुल्फी बनवायला अतिशय सोपी आहे. घरातल्या साहित्यापासून बनते, एकही साहित्य बाहेरून आणायला लागत नाही. त्यामुळे ही रेसिपी जरूर करून बघा आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी एक बोनस रेसिपी सुद्धा शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर आत्ताच लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ही मँगो कुल्फी फक्त दुधापासून बनवत आहोत. आता तुम्ही बघू शकता आपलं दूध उकळत आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, ही जी बाजूला साई जमा झालेली आहे ती आपल्याला दुधामध्ये अशी मिक्स करायची आहे, जेणेकरून आणि आपल्याला हे दूध आटवायचं आहे. आता हे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तर ह्याचं जवळजवळ आपल्याला पाव लिटर दूध करायचं आहे. आणि प्रत्येक वेळेला हे जे साईडला जमा झालेलं घट्ट दूध आहे ते आपल्याला या दुधामध्ये असं मिक्स करायचं आहे, ज्यामुळे आपण जी कुल्फी बनवते ते एकदम छान दाणेदार आणि रवाळ बनणार आहे. इतक्या वेळ गॅस मी स्लोवर ठेवला होता. आता थोडासा मी इथे गॅस वाढवते, जेणेकरून आपलं काम जे आहे थोडं पटापटा होईल. तर तुम्ही इथे बघू शकता, जे अर्धा लिटर दूध होतं त्याचं आपण जवळजवळ आटवून पाव लिटर दूध केलेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. तर परत एकदा सिलिकॉनला जर तुमच्याकडे चमचा असेल तर चमच्याला हे जे काही असं लागलेलं असतं ते व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपण जवळजवळ 3 टेबलस्पून यामध्ये साखर घालणार आहोत. एक, 2, 3 अजून जास्त जवळजवळ म्हणजे ही 4 टेबलस्पून साखर आपण यामध्ये घातलेली आहे. आता काय होतं, साखर घातली की परत साखरेचं पाणी सुटतं. अशा वेळेला परत थोडासा आपण इथे गॅस मोठा करणार आहोत आणि साखर छान यामध्ये विरघळून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर परत हे थोडंसं अगदी 1-5 मिनिटासाठी दूध आटवून घेणार आहोत. ते करत असताना आपण इथे कंटिन्युअस दूध हलवत राहायचं आहे, कारण काय झालंय, आता दूध आटलेलं आहे त्यामुळे कदाचित ते खाली लागू शकतं. तर ते लागू नये म्हणून आपण कंटिन्युअस चमचा जो आहे तो आपण हलवत ठेवायचा आहे. अशा पातेल्यामध्ये काय होतं, दूध उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस लहान किंवा मोठा आवश्यकतेनुसार करा. याऐवजी तुमच्याकडे असा पॅन असेल जाड तळाचा आणि पसरट, तर तो घ्या, त्याच्यामध्ये लवकर आटतं सुद्धा आणि उतू जायची भीती नसते. आता आपली साखर विरघळून झालेली आहे, दूध सुद्धा थोडं घट्ट होत आलेलं आहे. आता या स्टेजला आपण यामध्ये इथे मी 6 ते 7 काजूची पूड करून घेतलेली आहे ती घालणार आहे. आणि त्याचबरोबर 2 वेलची मी इथे घालणार आहे. वेलची घालणं ऑप्शनल आहे, मला वेलचीचा फ्लेवर खूप आवडतो म्हणून मी इथे 2 वेलची घालतीये. तुम्ही काजू बरोबर बदामाची पूड सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा पिस्ताची पूड करून ते सुद्धा घालू शकता. परत याला एक साधारण 2 ते 3 मिनिटासाठी आपण छान हलवून घेऊयात. इथे बघू शकता काजूची पूड घातल्यावर आणि वेलचीची पूड घातल्यावर दुधाचा कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे, खूप छान रंग दिसतोय. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि दूध थंड होतंय. तर ही आपली मँगो स्टफ्ड कुल्फी खूप छान होणार आहे. त्याचबरोबर अजून नवीन नवीन आईस्क्रीमच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आता हे दूध थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हे दूध आंब्यामध्ये सील करायचं आहे किंवा स्टफ करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आंब्याच्या कोळी आहेत त्या काढून घ्याव्या लागणार आहेत.
तर त्या कशा काढायच्या ते बघूयात. आता आपल्याला कुल्फीसाठी लागणारा आंबा कसा कापायचा ते आपण बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आंबा घेताना तो जरासा कडक घ्यायचा, एकदम असा मऊ झालेला वगैरे आंबा घ्यायचा नाहीये. त्यानंतर हा जो वरचा तोंडाचा पार्ट आहे तो अगदी थोडासा कापायचा आणि गोलाकार आकारात कापायचा, कारण आपल्याला परत आंब्यावर झाकण ठेवताना या पार्टचा उपयोग करायचा. त्यामुळे या आंब्याचा हे जे वरचं तोंड आहे ते कापून घेतलेलं आहे. आणि ते आता आपल्याला ह्याच्यामधली फक्त कोय आपल्याला काढायची आहे. त्यामुळे ह्याला फक्त साईडनी छोटेसे असे हळूहळू कट द्यायचं आहे, जेणेकरून कोय आपली व्यवस्थित बाहेर निघेल. आता हा इथे एकदा एक छोटा कट देऊन झाला की हळूहळू आपल्याला सुरी अशी जरा आतमध्ये न्यायची आहे आणि कोय सगळ्या साईडने आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे. ही कोय मोकळी झालेली आहे. आता सांडशीच्या मदतीने आपण कोयला पकडायचं आहे आणि हळूहळू फिरवून कोय आपल्याला बाहेर काढायची आहे. थोडासा मेस होणार आहे. आता हे आपल्याला जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये. आता हा रस जो सांडलेला आहे तो मी यात परत भरणार आहे. तर आपण आंब्यामध्ये जो काही सांडलेला रस होता तो भरून घ्यायचा, कारण आंब्याचा रस वाया घालवायचा नाही. त्यानंतर मी काय केलंय, एक असा कप घेतलेला आहे. त्या कप मध्ये तो आंबा उभा राहील या पद्धतीने ठेवलेला आहे आणि आपण जे दुधाचं मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये भरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आंब्याच्या सालीचा वापर करून आपण आंब्याला झाकून ठेवायचा आहे. आणि आता हा आंबा मी फ्रीजर मध्ये कमीत कमी 4 ते 5 तास ठेवतेय आणि जर शक्य असल्यास रात्रभर ठेवा. ही मँगो कुल्फी आता छान सेट झालेली आहे. मी याला ओव्हरनाईट ठेवलं होतं. तर आता ह्या कपामधनं मी ह्या काढती आंबा आणि बघा छान सेट झालेला आहे. आता आपण जे सालान असतं ज्याने आपण काकडीचं किंवा गाजराचे साल काढतो त्याने आपण हे पूर्ण काढून घेऊयात. आता हा आंबा मी फ्रीजर मध्ये रात्रभर ठेवल्यामुळे तो थोडा कडक झाला होता. त्यामुळे मी साधारण एक 5 मिनिटं त्याला तसंच ठेवलं आणि त्यानंतर ह्याचं साल आपोआप मोकळं व्हायला मदत झाली आणि छान प्रकारे आपण ते सगळं साल काढून घेतलेलं आहे. ही स्टफ मँगो कुल्फी बनवताना शक्यतो हापूस आंबा घ्या, कारण हापूस आंबा चवीला अतिशय गोड असतो आणि त्यामुळे आपली स्टफ मँगो कुल्फी ही चवीला खूप छान बनणार आहे. तर आता इथे बघा आपण हे छान कुल्फी कापून घेतलेली आहे आणि मुलांना स्पेशली असे जरा फॅन्सी प्रकार आवडतात. त्यामुळे तुमच्या घरी जर कोणी लहान मुलं असतील तर नक्की ही स्टफ मँगो कुल्फी करून बघा. अतिशय पटकन बनते. तुम्ही बघितलंच आहे, आपण फक्त घरातलं दूध, साखर, थोडी काजूची पावडर आणि हा आंबा असं आपण वापरलेला आहे. आता वळूयात बोनस रेसिपीकडे आणि बोनस रेसिपी ही आहे. तर आपण जे दुधाचं मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये स्टफ मँगो कुल्फी झालेलीच आहे, पण त्याचबरोबर जे मिश्रण उरलं होतं त्यामध्ये मी केलं अर्धा आंबा कापला आणि तो मिक्सरला फिरवला आणि त्याचा गर जे आपलं उरलेलं दुधाचं मिश्रण होतं त्यामध्ये मिक्स केलं आणि असे माझ्याकडे पेपर कप होते त्या पेपर कप मध्ये सेट करायला ठेवलं. तर आपलं इथे मस्त आता जे मी कट कुल्फी मिळते ना तशी आपली इथे कट कुल्फी सुद्धा बनून तयार आहे. तर आपण आता ह्यांना छान काढून घेऊयात आणि कापून घेऊयात. पहिल्यांदा आता आपण हे पेपर कप जे आहेत हे बघा अगदी व्यवस्थित निघतं. वाव. तर आता ही कुल्फी आपण कट करूयात. हे बघा छान आपली इथे रोल कट मँगो कुल्फी सुद्धा तयार झालेली आहे.
तर सेम मिश्रणामधून आपण मँगो स्टफ कुल्फी आणि मँगो रोल कट कुल्फी असे 2 प्रकारचे कुल्फी आपण तयार केलेली आहे. किती सुंदर दिसतंय हे दिसायला. आपण जी दुसरी कुल्फी आहे ती पण मी इथे कापून घेते. थोडं पिस्ता घालून घेतेय. आणि आपली ते छान मस्त कुल्फी तयार झालेली आहे. खरं सांगू का, जेव्हा मी ही मँगो कुल्फी खाल्ली तेव्हा माझा विश्वासच बसला नाही की ही मँगो कुल्फी मी घरी बनवली आहे. आपण जशी बाहेर मिळते ना कुल्फी, अगदी तशीच कुल्फी लागत होती किंवा त्याहून अगदी छान लागत होती. तुम्हाला लक्षात येते का की फक्त अर्धा लिटर दुधामध्ये आपण एवढी सगळी कुल्फी बनवलेली आहे. त्यामुळे बाहेरच्या पेक्षा घरी बनवलेली कुल्फी नक्कीच परवडते. तर मग कधी करताय मँगो कुल्फी? लवकरात लवकर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली मँगो कुल्फी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे अजून छान छान मस्त रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला परत भेटूया. तोपर्यंत बाय.